नागपुर के शासकीय वसति गृह की छात्राओं ने आज समाज कल्याण विभाग के कार्यालय के सामने जोरदार आंदोलन किया। यह आंदोलन छात्रावास की मेस में जारी विभिन्न समस्याओं को लेकर किया गया है। छात्राओं का आरोप है कि पिछले एक महीने से नाश्ते में अंडे, दूध और फल नहीं दिए जा रहे हैं। इसके अलावा भोजन तैयार करते समय स्वच्छता का अभाव है और घटिया गुणवत्ता के तेल व अन्य सामग्रियों का इस्तेमाल किया जा रहा है। मागास वर्गीय विद्यार्थियों के लिए संचालित शासकीय वसति गृह यूनिट 2 और यूनिट 4 में ये समस्याएं अधिक देखी जा रही है। इस संबंध में छात्रों ने अपनी शिकायतें समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख को दी है। आमचं म्हणणं असं आहे की मागील 2 महिन्यापासून ते 1.5 महिन्यापासून आमच्या हॉस्टेलवरती अनेक अन्नाचा पुरवठा कमी पडत आहे। आम्हाला सकाळी नाश्त्यात भेटणारे फळे, दूध, अंडी सगळं काही बंद झालेले आहे। याबाबत आम्ही अनेकदा वार्डनला तसेच समाज कल्याणमधील सहाय्यक आयुक्त यांना कंप्लेंट केलेली आहे आणि यांना लेटर सुद्धा दिलेले आहे। तरी पण अजूनपर्यंत आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली नाही। त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि मेस व्यवस्थापनामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी वापरल्या जातात, जसे की हॅकमार्क वाले प्रोडक्ट वापरले जात नाही, त्याच्यामुळे आमच्या वसतिगृहातील अनेक मुलांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत। तर या सगळ्या गोष्टींचे आम्हाला उत्तर पाहिजे आहे की आतापर्यंत आमची व्यवस्थापन सुधारली का नाही। मेस व्यवस्थापन आम्ही याआधी वसतिगृहातील गृहप्रमुखांना सुद्धा मागणी केलेली आहे आणि सहाय्यक आयुक्त मॅडम यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही। मागील 15 दिवस अगोदर आम्ही मॅडमला पत्र दिला होता, पण अजूनपर्यंत मेस व्यवस्थापनामध्ये काही सुधार झालेला नाही। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा आम्हाला मिळालेलं नाही तर आम्हाला जिथं न्याय भेटेल आम्ही तिथपर्यंत जाऊ, वरील अधिकाऱ्याकडे आणि त्याहून वरील अधिकाऱ्याकडे। अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।